प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. माय बापाहून भीमाचे उपकार लई हायर. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हायर. अत्यंत समर्पक गाणं. महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी मनोज राजा यांनी लिहिलेलं आणि कडूबाई खरात यांच्या सर्वांग सुंदर अविट गळ्यातून साकार झालेलं एक गाणं. या गाण्यातून कवीनं शब्दांमध्ये प्राण ओतलाय आणि ते गाताना गायिकेने सुद्धा आपला प्राण ओतलाय. गळ्यात निळा गमछा घालून प्रस्थापितांची चमचागिरी करणाऱ्या दलालांनो, आज तुम्ही आम्ही जो श्वास घेतो, स्वाभिमानाचा जो घास खातो, ते केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे, त्यांच्या संघर्षामुळे, बाबासाहेबांनी आटवलेल्या रक्तामुळे. आज त्याच बाबासाहेबांच्या रक्ताबद्दल अनादरयुक्त भाषा करताना लाज कशी वाटत नाही. बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल, ज्या बाबासाहेबांनी या समाजासाठी 4 लेकरांची कुर्बानी दिली, तुमच्या आमच्या हितासाठी, तुमच्या आमच्या भविष्यासाठी, तुम्हा मला किड्या मुंग्यातून बाहेर काढण्यासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी, ज्या बाबासाहेबांनी आपल्या पोटच्या 4 लेकरांची कुर्बानी दिली, त्या बाबासाहेबांच्या लेकरा बाळांबद्दल, त्या बाबासाहेबांच्या नातवाबद्दल, पंतूबद्दल बोलताना तुमच्या जिभेला लकवा का मारत नाही? लाज वाटू द्या, शरम वाटू द्या. अरे, ज्यांनी आमचा निधी पळवला त्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांची जीव हुजीरी करणाऱ्या गुलामांनो, दलालांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल बोलताना थोडं तरी राजकीय भान असू द्या, सामाजिक भान असू द्या. अक्कल गहाण ठेवताय काय बोलताना? प्रकाशजी आंबेडकरांबद्दल आणि सुजात आंबेडकर या दोघांच्याही राजकीय धोरणांबद्दल, राजकीय विचारांबद्दल, त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आपल्या प्रत्येकाला आहे आणि तो देखील त्यांच्या आजोबानं, बाबासाहेबांनी दिलेला आहे. प्रकाशजी आंबेडकरांची राजकीय धोरणं मलाही पटत नाही. मी कोणत्याही अर्थाने प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा साधा सक्रिय कार्यकर्ता नाहीये. मी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचा राज्य प्रवक्ता. परंतु माझी संघटना, ज्या वेळेला आंबेडकर घराण्याचा विषय येतो त्यावेळेला मी माझी संघटना घरात ठेवतो. आंबेडकर घराणं हे सर्वोपरी आहे ना. प्रकाशजी आंबेडकरांबद्दल, त्यांच्या राजकीय धोरणांबद्दल, त्यांच्या राजकीय विचारांबद्दल आमचे मतभेद आहेत. परंतु ते मतभेद मांडताना, जाहीर करताना शब्दांचं भान ठेवा, जिभेला आवर घाला. बोलायला तोंड दिलं म्हणून काही बोलणार? अरे गद्दारांनो, अरे निदान त्या बाबासाहेबांच्या त्यागाची तरी जाणीव ठेवा. मूर्खासारखं काही बडबडत राहता. नीचपणाची पातळी ओलांडली. आंबेडकर घराणं आमच्यासाठी जीव की प्राण आहे. आहेत राजकीय मतभेद आहेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे. त्यासाठी आमची राजकीय कोणत्याही प्रकारची मैत्री असू शकत नाही. आम्ही आमचा अजेंडा घेऊन चाललोय. परंतु ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकर नाव आमच्या मुखामध्ये येते, प्रत्येक वेळेला आदरयुक्तच नाव आलं पाहिजे. नका राहू ना त्यांच्या पक्षात. कोणी तुम्हाला बोलले त्यांच्या पक्षात जा? आमंत्रण पाठवले त्यांनी का दबाव आणलाय? दुसऱ्या पक्षामध्ये कामं करा. आता करताय ना गुलामी.
जिथं जिथं करायची तिथं गुलामी करा ना सालगड्यांनो. नोकरी करताय ना फुकटची, दीड दमडी करता, करा ती नोकरी. परंतु आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा, लाज बाळगा, शरम वाटू द्या बोलताना. जे कोणी गद्दार नीच दलाल आंबेडकर घराण्याबद्दल भुंकतात, त्या भुंकणाऱ्यांचे नाव घेण्याची सुद्धा या नालायकांची लायकी नाही. दीड दमडीचे साले बाजूचा एक व्यक्ती यांच्याबरोबर नाहीये, घरातला माणूस देखील यांच्याबरोबर आहे का नाही माहीत नाही. तोंडावर माशी बसली तरी ते हाकलण्याची यांची चेहरे बघा, मुरदार चेहरे. आणि उठले त्या हिमालय महाप्रज्ञा महासूर्याच्या घराण्यावरती टीका करायला. ज्यांनी आमचा निधी पळवला, आमच्या लेकरांच्या शिक्षणाचं, आमच्या लेकरांच्या भवितव्याचं ज्यांनी खेळखंडोबा करणं लावला, त्यांना मात्र हे जाब विचारणार नाही. दलाल. असो, मला या ठिकाणी काय त्या नालायकांना काही इतकं महत्त्व द्यायचं नाही. परंतु बोलताना फक्त एवढंच मला या ठिकाणी विनंती करायची आहे. विनंती बोलतोय मी, मला एवढीच विनंती करायची आहे की आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा, जिभेला आवर घाला. मतभेद राहू द्या, पाहिजे मतभेद. बाबासाहेबांचे घराण्यातले आहेत म्हणून काय झालं, राजकीय मतभेद राहू शकतात, परंतु बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल मात्र आदरयुक्त बोला. नका त्यांच्या पक्षात राहू ना तुम्ही, नका जाऊ त्यांच्या पक्षामध्ये. मगाशी म्हणल्याप्रमाणे करा, ज्यांची गुलामी करायची त्यांची गुलामी करा. पण आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा. ते मनोज राजा यांनी जे गाणं लिहिलंय, कडूबाईनं जे गायलंय, ते गाणं मी खास करून या ठिकाणी बोलतोय. माय बापाहून भीमाचे उपकार लई हायर, आम्ही खातो त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हायर. काल होतात लाजऱ्यावानी, गावाबाहेर उपऱ्यावानी, मान मरातब नव्हती इज्जतीला, होतं जगत कुत्र्यावानी. तुझी वाढली किंमत ही कोणाच्या पायी हायर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हायर. या सहीची किमया न्यारी, गेली बदलून दुनियादारी. आज दारिद्र्य दूर पळाले, आलं वैभव दारोदारी. काल कुत्र्या समान होता, काल कुत्र्या समान होता, आज जिन आहे शाहीर. आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हायर. काल शिकाया नव्हती संधी, काल शिकाया नव्हती संधी, पण कायद्यानं उठवली बंदी. आज मोठमोठाले साहेब खूप झाल्यात आमच्या मंदी. लिहिलं मनोज राजानं, गाणं खोटं नाही हायर. आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हायर. याची जाण ठेवा. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.